नमस्कार. तर माझं नाव आहे सोहम घरत आणि मला गोष्टी सांगायला फार आवडतात आणि ही आहे माझी पहिली गोष्ट. सो वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर आपला ब्लॉग चालू आहे त्याच्या आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो. तर माझं नाव आहे सोहम घरत. तर सध्या वाजल्यात 8:30 आणि आपल्याला लेट होईल त्याच्या आधी निघूया. तर चला भेटूया सातपाटीच्या यात्रेला. तर आता आपले भाऊ वगैरे येतील, मग आपण निघूया. 5 मिनिटात पोहोचतो असं करून 10-15 मिनिटं झाली, पण ती लोक काय अजून आले नाही. सो फायनली ती लोक आल्यात, तर आपण आता निघूया. सो आता आपण चाललोय डिनरसाठी. आता आपण एका ठिकाणी थांबलोय, किनारा हॉटेलला थांबलोय आपण. तर आज आपल्या सोबत असतील श्लोक, राज, आशिष, ऋषिकेश, कल्पक, अजिंक्य आणि विराज. सो आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण निघूयात. तर फायनली आता आपण एंट्रन्सला पोहोचलोय. तर हां, इथून यात्रेला सुरुवात होते. तर आपण यात्रेमध्ये फिरू त्याच्या आधी आपण दर्शन घेऊया श्री प्रभू रामांच्या सुंदर आणि भव्य दिव्य अशा मंदिराचं. तर हे आहे श्री राम मंदिर सातपाटी. आणि आम्ही तर प्रसाद घेतलाय. तर लोकल ट्रेनपेक्षा जास्त गर्दी तुम्हाला इकडे बघायला मिळेल, पण ह्या गर्दीत तुम्हाला कंटाळा नाही येणार, तर उलट मज्जा येईल. तर चला यात्रा फिरूया. तर ही फक्त यात्रा नाही आहे, तर हा एक सण आहे, एक भावना आहे. रामनवमीचा उत्सव हा केवळ श्रीरामांचा जन्माचा सण नसून तो आपल्या श्रद्धेचा, आपल्या प्रेमाचा आणि भरपूर लोकांना एकत्र आणण्याचा एक साधन आहे. मी खूप जास्त खुश दिसत असेल, पण मी तितकाच घाबरलोय पण ठीक आहे. आणि आम्ही फार जास्त एक्सायटेड होतो. म्हणजे एक्सायटेड का नसावं, कारण की सातपाटी हे गाव खूप जास्त सुंदर आहे. पण इथल्या लोकांनी आणि या यात्रेने ह्या गावाला अजून जास्त सुंदर बनवलं. हे दृश्य बघून तुम्हाला समजलंच असेल. म्हणजेच ही यात्रा सातपाटी गावाला जणू काही 4 चांदच लावते. सो आता आपलं फिरून झालंय, खूप जास्त मज्जा करून पण झालंय. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेऊया. मग काय, चिअर्स. मी काहीतरी युनिक एक्सायटेड दिसलं, मग विचार केला चला जाऊन बघूया. तर ह्या दादांना बघून मला वाटलं की आपण पण ट्राय करूया. सो ट्राय केलं. तर आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला बाय करतोय, पण आम्ही तुम्हाला हाय करतोय, ते पण पुढच्या वर्षासाठी. एक मिनिट, इकडे हा कॅमेरा बंद होतोय, पण आठवणी रेकॉर्ड झाल्यात, त्याही कायमच्या.